तर माझ्या लाडक्या बहिणी एकच मला प्रश्न विचारतात, की "राहुल दादा, अजूनही आम्हाला लाडक्या बहिणीचा जानेवारीचा हप्ता, डिसेंबरचा हप्ता अजूनही मिळाला नाही, तर काय कारण असू शकते?" तर मी तुम्हाला सांगणार आहे, तो हप्ता का मिळाला नाही? नोव्हेंबरचा हप्ता, डिसेंबरचा हप्ता अजून का मिळालेला नाही? तर त्याचं मुख्य कारण आहे आचारसंहिता. 2 डिसेंबर आणि 3 डिसेंबरला येथे निवडणुका होत्या. परंतु काही निवडणुका कॅन्सल झालेल्या आहेत आणि त्या निवडणुका आता 20 डिसेंबर, 21 डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या आहेत. तोपर्यंत निवडणूक आयोगाने आचारसंहितेचा टाईम वाढवलेला आहे. बरोबर. परंतु घाबरू नका, लाडकी बहीण स्कीम बंद झाली असं बिलकुल नाही. कारण 8 डिसेंबरला शासनाचा लाडक्या बहिणीचा जी-आर पास झालेला आहे. जी-आर आलेला आहे. सर्व पैसे शासनाने वाटप देखील केलेले आहेत. परंतु ते तुमच्या अकाउंटला अजून नाही आले. तर हे आचारसंहिता चालू असल्यामुळे शासनाला पण काही अटी असतात. ते असे पैसे वाटप करू शकत नाही. त्यासाठी जर शासनाने मनात आणलं, तर निवडणूक आयोगाकडे ते रिक्वेस्ट करून एन-ओ-सी घेऊ शकतात, की आम्ही पैसे वाटू शकतो. जर निवडणूक आयोगाने परमिशन दिली, तर शासन कधी पण तुमच्या अकाउंटला ₹1500 किंवा ₹3000 नोव्हेंबर किंवा डिसेंबरचा हप्ता एकत्रित टाकू शकतो. जर नाही टाकले, तरी टेन्शन घेऊ नका. मी तुम्हाला 50% गॅरंटी देतो, की 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर यामध्ये 50% चान्स आहे तुम्हाला तुमचा हप्ता मिळून जाईल. दोन्ही महिन्याचे हप्ते किंवा नोव्हेंबरचा हप्ता मिळून जाईल. परंतु 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर या रोजी हप्ता नाही मिळाला, 14 ते 16 जानेवारी याच्या दरम्यान अजून निवडणुका असणार आहेत, तेव्हापर्यंत आचारसंहिता असणार आहे. 16 किंवा 17 तारखेला रिझल्ट लागणार आहे. त्यानंतर आचारसंहिता बंद होणार. त्यानंतर 16 जानेवारी ते 20 जानेवारी किंवा 25 जानेवारी ह्या दरम्यान तुम्हाला 100% माझी गॅरंटी आहे, लाडक्या बहिणीचा ₹3000 हप्ता मिळून जाईल. नोव्हेंबर महिन्याचा, डिसेंबर महिन्याचा किंवा जानेवारी महिन्याचा जर ॲड झाला, तर एकत्रित ₹4500 तुमच्या अकाउंटला शासन पाठवू शकतं. ही माझी गॅरंटी आहे. सर्वात प्रथम जो नोव्हेंबरचा हप्ता आहे तोच मिळालेला नाही. जर नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्रित भेटला तर खूप चांगला होईल. पण जाऊ द्या. डिसेंबरचा पण नको, जानेवारीचा पण नको. नोव्हेंबरचा हप्ता द्या, ₹1500 द्या. हीच शासनाकडे आपण विनंती करू. बघा असा आम्ही व्हिडिओ बनवून काही होणार नाही. तुम्हाला पण मेहनत करावी लागणार आहे. किती तटकरे आहेत त्यांना तुम्ही ट्वीट करा, Instagramला मेसेज करा, Facebookला मेसेज करा. जिथे पण भेटेल तिथे त्यांना सोशल मीडियावर त्यांना टॅग करा. बोला की हप्ता कधी येणार आहे? लवकरात लवकर हप्ता वितरण करावे. असं त्यांना लिहित बसा. कारण आम्ही व्हिडिओ बनवतो त्याचा काही फायदा होत नाही एवढा. फक्त तुम्हाला लोकांना माहिती मिळते. परंतु तुम्ही पण जरा त्याच्यामध्ये सहभाग घ्या. तुम्ही पण त्यांना Instagramला फॉलो करून त्यांना मेसेज करा, Facebookला मेसेज करा. कारण त्यांचं अकाउंट सोशल मीडियावर अवेलेबल असतं. जर तुम्हाला लवकर हप्ता पाहिजे असेल तर तुम्ही Twitterवर त्यांना टॅग करा. Twitter खूप अतिशय सोशल मीडियाचं माध्यम आहे. त्याच्यामध्ये ते लोकं लगेच मेसेज वाचतात. Twitterमध्ये टॅग करून त्यांना विचारा की हप्ता कधी मिळणार आहे? बस एवढंच करत बसा. बाकी काही करायचे नाही. जर याच्यावर काही अपडेट आली, तुमचा हप्ता जर मिळणार असेल, तर सर्वात प्रथम व्हिडिओ मी माझ्या चॅनलला अपलोड करेल. तुम्ही टेन्शन घेऊ नका लाडक्या बहिणींनो. तुमचा राहुल भाई तुमच्या सोबत आहे. काही पण प्रॉब्लेम झाला, तर तुम्हाला के-वाय-सी जमत नसेल, काही नसेल, तर तुम्ही कमेंट त्यावर मी नक्की व्हिडिओ बनवेल. तोपर्यंत खूप खूप आभारी. जय हिंद. वंदे मातरम.